गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे महायुतीत जे आहेत दोन मोठे नेते आहेत काँग्रेसचे आणि एक उभाटाचे आहे ते प्रवेश करतील. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीमध्ये प्रवेश भाजपामध्ये आणि शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश होत आहे आणि NCPमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश सुरू आहे. आता लवकरच मला वाटते फार मोठे नेते मोठ्या पदावर असलेले ते सुद्धा लवकरच महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि हे सगळं एकच ह्याच्याकरता येत आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो की मोदीजींचा हात बळकट झाला पाहिजे, 400च्या वर आपले सदस्य निवडून आले पाहिजे, आमचा अशा प्रकारचा प्रयास आहे. कुठेतरी आता दिल्लीला इंडिया आघाडीची सभा होणार आहे, तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा जाणार आहे. काय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे हे जे NCP असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल, हे जे आहे हे महत्त्वाचे नेते दोघेही महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे फार मोठे दोघेही नेते असल्यामुळे त्यांनी लाचारी पत्करून दिल्लीला जायचं म्हणजे हे कुठेतरी मला काय बरं वाटत नाही. कारण की इतका लाचार होणं पवारसाहेबासारख्या माणसाने आणि उद्धव ठाकरे साहेबासारखा माजी मुख्यमंत्र्यांनी लाचार होणं हे चुकीचं आहे आणि जे काय आहे इथेच सोक्षमोक्ष करायला पाहिजे होतं आणि तिथे जाऊन दिल्लीला जाऊन काय ते निर्णय लावणार आहेत. लंकेंनी राजीनामा दिला आहे आणि ते म्हणाले आता की शरद पवारच माझे नेते. नाही, नेते शरद पवार साहेब आहेत. लंकेजींनी जे सांगितलं या अगोदर लंकेजींनी सांगितलं, माझे आमदार त्यांनी आता राजीनामा दिल्यामुळे त्यांना काय महत्त्वाचं म्हणजे त्यांना लोकसभा लढायचा होता नगरचा आणि हा नगरचा लोकसभा मिळायला पाहिजे म्हणून आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केला, परंतु प्रयत्न केल्यानंतर यश काय प्राप्त झालं नाहीत. म्हणून ते जे सिटिंग खासदार आहेत जे विखे पाटलांचा जे चिरंजीव आहेत त्यांना देणं हा गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्या जागेवर त्यांना सीट अलॉट झाल्यामुळे आता ह्यांना जागा काय शिल्लक नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आमदारकीचा आणि साहेबांना भेटलं आणि साहेबाकडून ते तिथे NCPच्या तुतारीचा सिम्बॉल घेऊन ते उभा होत आहेत. हा त्यांचं मत आहे. परंतु परवापर्यंत ते सांगितले की आमचे नेते अजित पवार आहेत, विकासाकरता अजित पवार आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता नेते आता पवारसाहेब झाले असा प्रकारचा उच्चारून म्हणजे लोकांना दिशाभूल करण्याचं काम कुठेतरी चाललं आहे. परंतु हे काय जास्त काळ टिकत नाही कारण की हे राजकीय भाषा असतात, थोडा वेळाने एक तासामध्ये भाषा वेगवेगळ्या लोकांचं होत असते. नवनीत राणा विरोधात जे आहे सध्या बच्चू कडू खूप नाराज आहे. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला तरी ते पडतील आणि त्यांनी उमेदवारी दिला. महत्त्वाचं म्हणजे आता देवाच्या जागेवर देव आहे, ब्रह्मदेव आपला स्थानावर बसून आहेत, त्यांचं काम देवाचं काम देव करते. परंतु महत्त्वाचं म्हणजे आजचा मतदार हा आमचा देव आहे. मतदानाच्या माध्यमातून आपण लोकशाही पद्धतीने आपण लोकांना निवडून आणत असतो आणि त्या दृष्टिकोनातून लोक निवडून देणार आहेत. परंतु माझं एकच बच्चू कडूजींना विनंती आहे की ते आमदार आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांनी आता कुठेतरी आपला लक्ष आहे की 400 के पार तर अशा प्रकारचं जेव्हा आपण हे काम आपण हातामध्ये घेतल्यानंतर या राज्यामध्ये 48 पैकी 45च्या वर आपल्याला जर सीट निवडून आणायचं असेल तर सगळं मतभेद विसरून आपण एकत्रितपणाने हा सीट 10चे 10 सीट कसं आपला विदर्भाचे येतील या दृष्टिकोनातून आपण निवडून आणलं पाहिजे, असं प्रकारचं माझ्या तरी व्यक्तिगत मत आहे. सुनेत्रा पवार जे आहे ते निवडणूक लढते आहेत. शिवतारेंचा जो होता हे होता तो शमवण्यात यश आलेला आहे. काय वाटते किती मताने निवडले? आता तर हे जे थोडाफार जे मतभेद होता, मनभेद होता राजकारणामध्ये होत असतो आणि 3 वेगवेगळे पक्षाचे आपण लोक होतो आणि कुठेतरी सगळं एकत्रित एकमेकाच्या विरोधामध्ये आपण लढलो होतो मागच्या निवडणुकीमध्ये. परंतु आता सगळं आपण महायुती झाल्यामुळे सगळं आपण एकत्रित राहिलेलो. मनभेद राजकीय भेद हे सगळं विसरून आपला टार्गेट जे आहे की 45च्या वर आपला खासदार निवडून आला पाहिजे
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपले जे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित येऊन सगळ्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि मला वाटते 2.5 लाखाचा वर आमचं बारामतीचं सीट निघेल इतकंच खरं आहे.